तर राम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकावच्या कट्ट ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, आज आमच्या घरात आंबोळ्याचा तडच चालू आहे. काही विषय मला माहित नाही, पण आमच्या निकिताजी यांनी आंबोळ्याचा तडच चालू केलाय थोड्या वेळापूर्वी. आणि ह्या इथे चिंगुळ महाराज आणि मदर आमची बसली ती. काय रे शिंगेश्वर हसते कसा बघा. मगा जण बॅ 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 चालूच आहे त्यांचं. आणि इकडं आज काय कुठल्या शुभ अवसरवर चालू केलंय तुम्ही? असंच असंच केलंय. आणि आज काय 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 जिराय देवी. मग आज आहे तडच म्हणा, आंबोळ्या आणि बटाटे भाजी. बोलतोय काय एवढं नॉनस्टिक आहे, असं करून असं होत नाही उलटा लगेच. हा तुला यायचंय ब्लॉग मध्ये यायचं तुला. बोल काय बोलायचं तुला, 4 शब्द. तो आमचा पारुसा काय है ना, माईकला हात लावाय नाही कारण यू आर पारुसा चिंगळीश चिंगळू भैया. तर सिनेमॅटिक पद्धतीने बघा. जाळे बी होती का जोरात? जाळे झाले की जोरात झाले की एकच झाले का आतापर्यंत? पोळलंय मग अशी बघू भाजून निघले. आणि काल कुठं पोळलंय? काल इथं. हे काय मी छळ करत नाही, ही जी पोळून घेत्या. नाहीतर तुम्ही म्हणशील आम्ही काय तव्यावर पोळून उलतान बिलतान तापून पोळवतोय काय. काय नाही, ही जईच पोळून घेत्या गडबड गडबड करून. है नाही कसं चालू आहे नियोजन टकाटक पैकी. जरा घशात खवखावं लागलं होय. वातावरणात बदल झालाय त्यामुळे घशात जरा खवखावं लागलंय, जरा घसा दुखायला लागलाय. तरी सकाळी मी जरा घशाचं ही केलं, व्यायाम केलं. आता जाऊ झाले. अचानक घशाच्या व्यायाम मध्ये जाळी आली. बघू आणि दिसली नाही स्पष्ट. हा बघ आता कशी दिसता बघा. बाबा निघाले दूध घालायची इंग्लिश दंगा घालाय नाही, थोडा वेळ थांबायचं. बाबा दूध घालायला निघालेत नाही. दूध घालून आल्यावर तुला घेत होती. हा दूध घालून आल्यावर घेत होती. केलं दूध घालायला बाबा. हे काय झालं? कुठपर्यंत आलंय आपलं खाद्य पदार्थ करण्याचं? कुठपर्यंत आलंय निकिताजी? हाय तोपर्यंत आवरावरी तुमची चालू आहे म्हणा, जोरात आवरा. तर स्पीड ना आवरते ती. चिंगू अय चिंगू हॉय शोपोत एवढं झालं त्या गच्च पैकी केलंय की. सुट्टी नाही की आज. हा तडस नाद करते काय एकदम टकाटक पैकी वातावरण चालू आहे की. ही कांद्यानं काय करायचं? हाताला पोळते म्हणून कांद्यानं लावायचं त्याला. मग कांद्यानंच लावायचं असतंय, सोडाय नसते तसं. कांद्यानं घरगाडायचं आणि मग लावायचं काय. हा तर नवीन माहिती तुम्हाला मिळाली का? नवीन माहिती केसराने द्या. झाले क्वालिटी नॉनस्टिकच. हा हा केसरानं नारळाच्या केसरानं है ना. हा हा यांचं बघा बिडाची जेव्हा चव लागते ना जोरात. असू दे आता काय जमाना बदलाय. गॅस तापायला लागते है ना. होय आता उभा राहायला शिकलाय. आता मी उभा राहायला शिकलोय म्हणावं. आता सुट्टी नाही, स्वतः एकदा चालायला लागलोय परत धावतो म्हणा तुम्हाला. चिंगेश्वरच चाललंय निकिताजी यांचं. चाललंय इथं आंबोळ्या करायचा. आंबोळ्या थोड्या वेळात झाले की जरा खायचं. नाश्त्याला आज नाश्ता कडकदार भडकदार. बाबा आलं चिंगूच बाबा आलं बाबा. आता चिंगूला आता जरा त्याला हेच करा हो, त्याला कावा द्याला. सारखा दंगा करायला लागला या. लय दंगा करतो, लय दंगा करायला लागला चिंगेश्वरजी आजकाल. 4 बलग्या उडवतच नुसती. 4च केस पुढची लय मोठे झाले तिचे चिंगेश्वर. चालते जरा टीव्ही लावू का? बातम्या बितम्या बघायला. ही माझ्या जुन्या ट्रायपॉडच आहे. धर ह्याने खेळत बसतोय. बाय 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 नुसती करतोय. तर ह्या सगळी माहिती असते. आजचं दूध किती भरलं? 7300 4-5 फॅट लागल्या. इथं ठेवतो. आयला मॅक्सेप काल रात्री हुडकत होतो, इथंच आहे वाटतं. खिशात ठेवतो आता लगेच. तर चालतंय. पप्पा आता बसले टीव्ही बघत आणि निकिता यांचं थोड्या वेळात आवरावरी सगळी झाली की कसा विषय
कशा झाल्या त्या आंबोळ्या, सुट्टी नाही, गच खायचं टच राहायचं. तर कशा आंबोळ्या होतील तुला काय वाटतंय? क्वालिटीत फरक बिरक काय ना, विषय संपला. आंबोळीत नाही, क्वालिटीत होत. खायच्या का बटाटे भाजी चिंगळ्यामुळे जरा ही झाल्या, गोळ झालाय. त्याला जरा कोलगेट लावले मगाशी. बर्फ लाव, बर्फ त्याला म्हणजे गार पडेल जरा. शिस्तात होऊ दे, लय गडबड करू नका नाही आणि पोळेल. तर चालतंय, आवरल्यानंतर सगळं बरं ना, कसं कसं चव आहे, टेस्ट कशा आहे ती थोड्या वेळात कळेलच आपल्याला. गरम खायची, सुट्टी द्यायची नाही. तर नाश्त्याची तयारी झालेली आहे आमची आणि मदरनं वाढलंय आम्हाला. आणि तिकडे त्यांचा चालू बघा दांगा काचा, धिंगाणा चालू, धिंगाणा. त्याचं टोपाने घेतलंय, लागला आपटायला बदाक बदाक करत. तिकडे येऊन पुढे हात घाललं बरं का, मदर पण बसले इथं. तर चालतंय, नाश्त्याची सोय झाली आता चकाचक पैकी. तू करणार काय रे नाश्ता? नाही, मी करत नाही मला नाश्ता अजून, मी फक्त चिरतोय असं. पप्पानी कमी केली भाजी. अहो दुधाबरोबर आंबोळी. दुधाबरोबर आंबोळी. तर सगळ्यांनी वाढून वगैरे घेतलंय, नाश्ता तयार फुल पैकी झाली आपली. इकडं काय चालू आहे? इकडे दांगा चालू आहे, खडक 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 खडक. चिंगलेश्वर जाळी चांगली झाल्या, एक नंबर टकाटक झाले. निकिता एक नंबर झाले, टकाटक झाले. तर पहिला घास घेतो, बघतो कसं होतं. दुधावर चांगलं लागतंय का? क्वालिटी झाली का? मऊ सूद एकदम टकाटक पैकी. होय, मऊ मऊ आहे है ना मम्मी? चटणी पाहिजे होती ह्याची खोबऱ्याची, क्वालिटी आणि लागला असतं. तर चालतंय, सपवतो आता. ही क्वालिटी लागते एकदम. सकाळचा नाश्ता टकाटक पैकी आहे, संपवतो. टकाटक पैकी आलाय नाश्ता, है ना चिंगलेश? टकाटक झाला का नाश्ता? तेव्हा लागलाय रडायला. नुसतं ह्या आपटत होता मग, खाट 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 सुट्टी देत नाही. झाले, गच्च नाश्ता झाला. आता जरा एडिटिंग वगैरे करत बसायचं. एडिटिंगचं काम झालं की मग परत दुपारी गच्च पैकी जेवण आहे. जेवणाचा विषय काय काय आज जरा बघूया. तर आता हा एडिटिंगचं काम थोडंफार किरकोळ राहिले माझं, ते एडिटिंगचं काम करणार आणि परत ना मग किरकोळ परत जेवताना जाऊया काय काय विषय मेनूचा आज घरात आपल्या. तर सध्या घरामध्ये आज भोजन काय काय होणार आहे याचा एक आढावा घेण्यासाठी आम्ही आलो इथं. तर सध्या आपल्या सोबत आहेत निकिताजी. तर निकिताजी काय काय आज मेनू भोजनामध्ये? हे दाखवू नकोस. हा, हे घाण झालेलं आज किचन आहे म्हटल्यावर घाण होणार. आणि इकडं तुम्हाला बी घेतो. होय होय होय, घेतलं का तुम्हाला? बरं वाटलं. होय होय. तर काय काय आज आढावा घ्यायसाठी आम्ही आलोय. काय काय जेवणात? चपाती रोजचा मेनू, भात रोजचा मेनू. नवीन युनिक असं काय आहे? हा, भरलेला दोडका. हो, शिळा पाका. बर, बाजारात आणलेला. हा, आमरस. आमरस कुठं आहे? आंबा आहे ती काय? आईला एक विषय सांगायचं राहिला, मयातल्या आंब्याचं आंब पिकली ती आंबा आणलीच काय? हा, तर पहिल्यांदा मयातला आंबा आणून ठेवलीत का मम्मी त्यांनी? संत्री आहे ती, आंब कुठं आहे ती? अगा मयातला आंब पहिल्यांदा आज घरात आमच्या पहिल्यांदा शिकरण बनणार. ह्या कुठला आंबा आहे ती? रत्नागिरी हापूस. हा हा हा, घरचा आंबा आहे ती. घरचा आंबा आहे ना आमच्या बांधाकडला, त्या आंब्याचा आंबा आहे ती. अजून एक आंबा असेल. 3 आंबा म्हणलीस काय? यो अग ह्याचा आहे, साधा नाही, केशर आंबा आहे. वास येतो जोर त्याचा. बरं चालतंय, मग तुम्ही आंब्याचं आमरस करणार आहे आज. तर आजचं मेनू आपल्यात आहे ती चपाती, भात, भरलेलं दोडका आणि आमरस. आज गच्च चपाती वाढायची सुट्टी द्यायची नाही. थोड्या वेळाने बघू. आता मलाच करायला लागणार आमरस. आंब काय ही करू काय? मी करू का आमरस का तू करणार आहेस? हा, मी करू. मला जमल का करायला पण आमरस? मी करू का आमरस? वास काय भारी तो माझ्या आंब्याचा. हा, कधी आमरस खातो असं झालं मला आता. तर मीच आमरस करतो. कसं आमरस करायचं बघूया मला आता. तर सध्या आमरस करायला मी स्वतः वैयक्तिक माझ्या ह्या वैयक्तिक साम्राज्याने मी इथं बसलो या. आणि आंब जरा कापून घेतली ती. एक आंबा बाद निघाला. कुठे गेला तो? एक आंबा बाद निघाला. हा बघा, तो तिथं ठेवला निघाला आणि तो खराब निघाला. म्हणून आधी सर्वप्रथम कापून घेतलं या चाकून. तर आंब आतल्या बाजूला असायचे एकदम असं लाल भडक.
रसदार आंबा आहे ती. आणि ह्या आंब्याला काय करायचं निकिता, पिळून घ्यायचं ना असं पहिल्यांदा. पहिल्यांदा ह्या प्लेटीत ठेवतो, चमचानं काढा. हे बघा कसं ह्याला गाभा, ह्यो गाभा असा काढायचा असतो असा. कसलं भारी बघा घ्यायच्या गावात ना, एकदम असं वास बीस क्वालिटी येतो. हे काय करायचं, त्याला उरलेलं चमच्यानं काढा. ह्याला उरलेलं, हा मग ह्याला उरलेलं ही चमच्यानं काढायचं वाटतं. तर आवडतो इथला सगळा वनवा ह्याचा संपवतो, हे सगळं आवरावरी करतो, आमरस बनवतो आणि फ्रीज लावतो गार करायला, म्हणजे चिल्ड असं खायला आम्हाला जेवणासोबत. तर चला करूया वनवा, तापूया वनवा आपला. तर सध्या अथक परिश्रम करून माझं आमरस करायचा कार्यक्रम झालाय. मी सगळं आंब्याचं सगळा गाभा काढून या पातेलात फिक्स केलाय. मला घ्या ब्लॉग मध्ये म्हणत होता. ब्लॉग चालू केला की नुसतं वारडा चालू करतो कार्यकर्ता आमचा. तर चालतंय, हे सगळं मी आवारलंय. आता निकिताजी, निकिताजी तुम्ही आता काय करा, यात साखर टाका आणि मिक्सरला तेवढं बारीक करून घ्या. घेताय का, तेवढं करताय का? तर चालतंय, आता माझा कार्यक्रम सगळा झालाय. मी एक हात मदतीचा दिला माझा, तर झालाय माझा विषय मिटलाय. आता निकिताजी बारीक करून त्याला निवांत आपल्या फ्रीजला ठेवतील. आणि थोड्या वेळानं जेवताना आमरस खायचा. कसा विषय आमरसाचा, पाणी सुटलं आता माझ्या तोंडाला, तो जातो तुम्हाला जेवताना. आता तर सध्या आता मम्मी पप्पा त्यांनी मळ्यात आली ती, आणि चिंगळू महाराज इथं आमची झोपली ती, निवांत पडली ती कसं बघा. आणि सगळी बसले तिकडे जेवायला पहिली ना. तर मी माझ्या जागेवर बसतो. झालंय आमरस वगैरे सगळं झालाय टाकाटक पैकी चालू केलंय पप्पा त्याने. हाय ओके का आमरस मम्मी, हाय का ओके आमरस? तुम्ही खाल्लंच नाही का अजून? दही खाणारच का आमरसातनं? आमरस दही. तर चालतंय, ताटात आलाय आमरस आणि दोडाका भरलेला, चपाती घेतो. ओकेच, पहिला घास आमरस सोबत. कॉलेज सूट गाठलं काय? सुंठ घालत नाही, परवा सुंठ आणलेलं. मग काय गाठलंय, विलायची गाठले काय? कॉलेज झाला आमरस एक नंबर. सीझन मधला पहिला आमरस होय बाबा, सीझन मधला पहिला आमरस आहे. आणि पिक्चर लागला कुठलं, बालोनी कुठला लागलाय पिक्चर, तो बघत आता. तर आवडतो, जेवतो पैकी. चिंगळू महाराज झोपले तो निवांत जेवा येते, जेवतो. सगळी लागली जेवायला टाकाटक पैकी. आमरस आहे आज गार चिल्ड, आता खातो संपवतो. तर गरगरीत पैकी जेवण वगैरे झालंय. सीझन मधला पहिला आंब्याचा आमरस खाल्लाय, एकदम मस्त वाटतंय. काय इकडं बघा पप्पा वगैरे जेवण झोपले ते, आणि इकडं निकिताची मदर लागल्या, चालू आहे जेवण. आणि झाले सगळी आवरावरी झाल्या. आता मला थोड्या वेळात या माडीचं लोकांना कसं आहे तर मार्गक्रमण करायचं थोड्या वेळात. झाला आजचा सगळा कार्यक्रम पार पडलाय. तर टाटा बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.